नक्कीच स्वाती, ठाणे म्हणजेच एक पंढरी बोलू शकतो दहीहंडीची. कारण दहीहंडीची सुरुवात ठाण्यापासून होत होती. एकंदरीतच ह्या ठाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांना चेंज झाला की दहीहंडी म्हटलं की ठाणे म्हणजे जाम होणार. परंतु आता जे निर्बंध आणलेले सुप्रीम कोर्टाचे त्यामुळे काही उत्साह कमी झाला असं बोलू शकतो. कारण की जी दहीहंडीची जी हाईट आहे ती 20 फुटावरती आलेली आहे. त्याचबरोबर जो गोपाळकाळा आहे तो 18 वर्षाच्या खाली नसावा असे नियम लावलेले आहेत. आपण मनसेच्या काय दहीहंडीच्या इथे आहोत आणि तुम्ही बघू शकता का इथे 3 दहीहंडी इथे लावण्यात आलेल्या आहेत. एक मुंबईची आहे, एक ठाणेच्याही आहे आणि एक महिलांची दहीहंडी आहे. सध्या इथे दहीहंडी जोरदार तयारी सुरू झालेली आहे. पथकं येण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु तुम्ही बघू शकता इथे का हे एक ढोल पथक आहे, ठाण्यातलं ढोल पथक आहे आणि ह्यांनी वारकरींचं एक गेटअप केलेला आहे. एक पारंपरिक ड्रेस प्रदान केलेला आहे आणि हे इथे ढोल वाजवणार आहेत. त्यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. यात महिला वर्गही आहेत. तुम्ही छान अशा गेटअपमध्ये ते आलेले आहेत. एकंदरीतच त्याच्या पाठी यांची भावना काय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मित्र, आज पूर्ण वेशभूषात आलेले आहात, एक पारंपरिक वेशभूषात. याच्या मागचं कारण काय? ॲक्च्युली आमचं कारण हेच आहे की आजच्या युवा पिढीला या सगळ्या गोष्टींमध्ये रस नसतो. तर आमचं हेच सांगणं आहे की आजच्या युवा पिढीनी या सगळ्या गोष्टींनी मीन्स या सगळ्या गोष्टीत त्यांनी रस घ्यावा. तुम्ही आज काय करणार? आज आम्ही इथे वादन करणार. महिला वर्गही आहेत. हो, महिला वर्गही आहेत. नक्कीच आज इथे यांचं वातावरण असणार आहे. महिला वर्गही आहेत. आपल्यावर काही मनसे कार्यकर्ते आहेत. एक चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टाला आणि सर्वांचं लक्ष इकडे लागलेलं आहे. अवमान होण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टाची. ह्याकडे मनसे कार्यकर्ता म्हणून कसं बघतोस? आता 9 थराची आम्ही पहिलं घोषणा केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहरातर्फे की 9 थराला 11 लाखाचं बक्षीस लावलेलं आहे. तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय बघू आता. 9 थर लागल्यावरती जे काय होईल ते आम्ही हे करायला तयार आहे, कारवाईला तयार आहे. एकीकडे काटेकोरपणा आहे सुप्रीम कोर्ट नियमाचा, एक नियमावली आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि त्याचबरोबर काही अशी पारंपरिक वेशभूषा घालून लोकही आलेले आहेत. म्हणजे परंपरा जपण्याचा प्रयत्न ठाणे प्रत्येक वेळी करतो तो दिसतोय. परंतु आता कोर्टाची भूमिका आणि माणसाची भूमिका यात कोण जिंकतं किंवा ह्याच्यामध्ये काय होतं ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. स्वाती, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.